हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झाम 2026 साठी प्रिपरेशन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की SDBAU युनिव्हर्सिटी आणि KBCNMU युनिव्हर्सिटी या दोन्ही युनिव्हर्सिटीनी PhD एंट्रन्स एक्झामच्या डेट किंवा त्यांची नोटिफिकेशन जे आहेत ते जारी केलेले आहेत आणि त्यानुसारच त्या एक्झामला क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही MCQ सिरीज स्टार्ट केलेली आहे, स्पेशली ऑन रिसर्च मेथॉलॉजी, ज्यामध्ये आजचं हे सेशन आपलं चौथं आहे. आणि आज जो टॉपिक आपण बघत आहोत तो आहे रिसर्च प्रॉब्लेम, संशोधनाची समस्या. यावरचे MCQs बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. ओके, सो सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत. त्यांच्यासाठी स्पेशल रिसर्च मेथॉलॉजीसाठी फुल कोर्स घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट, नोट्स, डेली लाईव्ह लेक्चर्स, MCQ, PDF सगळं देणार आहोत. आणि हा फुल कोर्सला आम्ही गॅरंटीड सिलेक्शन फुल कोर्स असं म्हणतो आहोत, कारण की आपल्याला माहिती आहे की ज्या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या ज्या पेपर आहेत त्या पेपरमध्ये 50% वेटेज हे रिसर्च मेथॉलॉजीला आहे. आणि जर तुम्ही 50% प्रिपरेशन जर इथे फुल कोर्समध्ये कॉन्फिडेंटली केलं तर नक्कीच तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, सो या फुल कोर्सची फीस आहे 899 रुपये. आणि या कोर्सला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. याची न्यू बॅच 24 ऑगस्ट पासून स्टार्ट होते, तर आपलं नाव लवकर रजिस्ट्रेशन करून प्रिपरेशनला सुरुवात करूया. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन फॉर टुडेज सेशन. रिसर्च प्रॉब्लेम टॉपिकचं नाव आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेप इन रिसर्च प्रोसेस. संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी कोणती आहे? ऑप्शन ए माहितीचं संकलन, दुसरा आहे संशोधन समस्येची मांडणी करणे, तिसरा आहे गृहीतकांची पडताळणी करणे आणि चौथा आहे संशोधन अहवाल लेखन. यापैकी कुठली संशोधन प्रक्रियेमधली पहिली पायरी आहे? ओके, सो याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. कोणताही रिसर्च सुरू करण्यासाठी तुम्हाला आधी संशोधनाच्या समस्येची मांडणी करणं आवश्यक आहे. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे ज्याच्यावरती आपण रिसर्च करत आहोत हे मांडणे म्हणजे पहिली पायरी आहे संशोधनातील. ठीक आहे, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. संशोधनाची सुरुवात समस्येच्या मांडणीने होते. पुढचा प्रश्न आहे, अ गुड रिसर्च प्रॉब्लेम मस्ट इसेन्शियली बी. चांगली संशोधन समस्या मुख्यतः कशी असावी? चांगली समस्या म्हणजे तर समस्या चांगली कशी असू शकते हा प्रश्न पडतो. पण जेव्हा रिसर्च मध्ये तुम्हाला एक चांगला रिसर्च प्रॉब्लेम निवडावा लागतो ज्याच्यावरती तुम्ही रिसर्च करू शकता. ठीक आहे, तर ती मुख्यतः कशी असली पाहिजे हे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे पडताळणी अशक्य असणारी, अस्पष्ट व अत्यंत व्यापक, केवळ काल्पनिक, संशोधन योग्य व व्यवहार्य. आता दिलेल्या ऑप्शन्स मध्ये बघा, अशक्य असणारी गोष्ट आपण निवडू का समस्या म्हणून? नाही. अस्पष्ट असेल, अस्पष्ट आणि अत्यंत व्यापक असेल तर त्याला प्रॉपर दिशा मिळत नाही आणि तो रिसर्च खूप लेंदी होतो. ठीक आहे, मग इथे दोन ऑप्शन राहतात. त्यापैकी करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. रिसर्चेबल असलं पाहिजे म्हणजे त्याच्यावर आपण रिसर्च करू शकतो, संशोधन करण्यायोग्य तो समस्या असली पाहिजे आणि फिजिबल पण असली पाहिजे. म्हणजे समस्या वेळ, खर्च आणि साधनांच्या मर्यादेत सोडवण्यायोगी असायला पाहिजे, म्हणजेच ते व्यवहार्य असले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू कोठारी विच इज नॉट अ कंपोनंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. कोठारी यांच्यानुसार संशोधन समस्येचा घटक कोणता नाही? ठीक आहे, ऑप्शन ए अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष, त्यानंतर साध्य करावयाची उद्दिष्टे, पर्यायी कृती मार्ग, अडचणीशी संबंधित परिस्थिती. या ऑप्शन्स पैकी कोणता हा संशोधन समस्येचा घटक नाही असे विचारले. ठीक आहे, सो ऑप्शन्स नुसार करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, फायनल कन्क्लुजन ऑफ द स्टडी. अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष हा घटक रिसर्च किंवा संशोधन समस्येचा घटक नाहीये. ठीक आहे, निष्कर्ष हा संशोधनाचा परिणाम आहे. फायनली आपण बघतो की काय कन्क्लुजन निघालंय, पण समस्येचा हा घटक नाहीये. ओके, पुढचा प्रश्न आहे, डिस्कशन विथ पर्सन्स हॅव्हिंग रिच प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इज कॉल्ड. अनुभवी व्यक्तींशी केलेली चर्चा कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन आहे सॅम्पल सर्वे, जनगणना सर्वेक्षण, अनुभव सर्वेक्षण, आंतरिक विश्लेषण. आता इथे विचारलंय अनुभवी व्यक्ती म्हणजे एक प्रकारचं हे काय आहे, सर्वेक्षण आहे किंवा इंटरव्ह्यू आहे. आता तो अनुभवी म्हणजे एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत? एक्सपिरियन्स सर्वे, अनुभव सर्वेक्षण याला म्हणणार आहोत. चर्चा करणं म्हणजे त्याच्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन घेणार आहोत, सर्वे करतो एक प्रकारचा आपण.
ठीक आहे. सो समस्या निश्चित करताना तज्ञांशी केलेली चर्चा नेहमी उपयुक्त ठरते, म्हणून एक्सपिरियन्स सर्वे इथे गरजेचा आहे. ओके, सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. Then next, the main purpose of reviewing literature before selecting a problem is समस्या निवडण्यापूर्वी साहित्य आढाव्याचा मुख्य उद्देश काय असतो? बघा, आपण एखादी समस्या निवडली, आपण बघितलं, ठीक आहे, पण त्या समस्येला समजून घेण्यासाठी ऍक्च्युअल मध्ये ही खरंच समस्या व्यवहार्य आहे का, आणि ही समस्या खरंच समस्या रिसर्चेबल आहे का, हे शोधण्यासाठी तुम्हाला लिटरेचर रिव्ह्यू करावा लागतो. सो मुख्य उद्देशाचा काय असला पाहिजे? ऑप्शन ए, संख्याशास्त्र टाळणे, प्रबंधाची पृष्ठसंख्या वाढवणे, पूर्वीचे निष्कर्ष जसेच तसे घेणे, संशोधनातील त्रुटी उणिवा शोधणे. ऑब्व्हियसली जेव्हा आपण एखादा प्रॉब्लेम निवडतोय रिसर्च साठी, तर त्याच्यावरती अभ्यास करण्याचं मेन रिझन हे असतं की त्यातल्या उणिवा म्हणजे रिसर्च गॅप शोधणं. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. याच्यातून आपल्याला काय मिळतं की जो अभ्यास किंवा जो विषय याआधी मांडला गेलेला नाहीये, असं क्षेत्र समजून घेण्यासाठी आपल्याला हा रिसर्च प्रॉब्लेम साठी साहित्य निवडीचा आढावा हे इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न आहे, डिलिमिटेशन्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स मीन्स संशोधन समस्येची व्याप्ती मर्यादित करणे म्हणजे काय? ऑप्शन आहे, व्याप्ती अमर्याद वाढवणे, व्याप्ती आटोक्यातील मर्यादित आणणे, उद्दिष्टे वगळणे, गृहीतक नाकारणे. सो यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी, व्याप्ती आटोक्यातील मर्यादित आणणे. नॅरोइंग द स्कोप विदिन मॅनेजेबल लिमिट्स. तुम्ही एखादी संशोधन समस्या जेव्हा निवडता आणि त्याचा विषय म्हणजे त्याला जर सर्च करत गेला, तर तो विषय खूप डीप मध्ये जातो आणि त्याला मग खूप कालावधी लागू शकतो, किंवा तो असा लेंदी होऊ शकतो विषय की त्याला कोणीही म्हणजे वाचणं किंवा त्याच्यातून आउटपुट जे मिळायला हवं ते एक्सपेक्टेड आउटपुट त्याच्यामधून मिळू शकत नाही किंवा मिळणार नाही पॉसिबिलिटी. म्हणून त्याला मर्यादित करण्यासाठी आपण टॉपिक काय करतो? नॅरो करतो, म्हणजे छोटा करतो. ठीक आहे. समजा आता एक एक्झाम्पल आपण बघितलं की भारत देशाची राजधानी दिल्ली आहे. मग दिल्ली का आहे हे जर आपण रिसर्च करतोय, तर स्पेसिफिकली आता इंडियाचं घेतलं आपण याच्यामध्ये, म्हणजे विषय कमी केले आपण. ठीक आहे. पूर्ण जगामध्ये इंडियातली राजधानी दिल्ली आहे हे शोधायचं, तर त्याचा विषय आपण छोटा जेव्हा करायचा असेल, तर आपण इंडियातली दिल्ली असं कन्सिडर करू शकतो, म्हणजे छोटा ऑटोकॅट करू शकतो. जगामध्ये म्हटलं असतं तर आणखीन जास्त डीप मध्ये तो विषय गेला असता. ठीक आहे, एक सिम्पल एक्झाम्पल गेला, जास्त रिलिव्हंट नाही, पण तुम्हाला मोठं आणि छोटं नॅरो करणं सब्जेक्ट कसं आहे हे सांगण्यासाठी एक्झाम्पल दिलं. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, वाय शुड अ हॅकनेड ओव्हरवर्क सब्जेक्ट बी अवॉइडेड? अति वापर झालेला विषय का टाळावा? शिळा, मला इंग्लिशमध्ये ओव्हरवर्कड म्हणजे शिळा, मराठीमध्ये आपण शिळं म्हणतो तसं. ठीक आहे. तर तो विषय का टाळावा? इट इज टू कॉस्टली ऑलवेज, डेटा इज नेव्हर अवेलेबल, इट लिव्स अ लिटल स्कोप फॉर ओरिजिनल वर्क, गाईड डू नॉट अलो इट. आता ह्यापैकी काय खरं रिझन किंवा काय खरं ऑप्शन असू शकतं की जर अतिवापर म्हणजे त्याच्यावरती भरपूर वेळेस रिसर्च होऊन गेलेला आहे, सो याच्यामध्ये ऑफकोर्स म्हणजे आता खर्चिक असेल, कसं असेल, ऑलरेडी त्याच्यामध्ये डेटा आहे, मग तो खर्चिक असणार नाही. माहिती उपलब्ध असू शकते, इथं बी ऑप्शन मध्ये आपल्याला दिलंय की माहिती उपलब्ध असू शकत नाही, पण अतिवापर म्हणजे अति वेळा वापरलेला विषय, त्याच्यावर माहिती तर नेहमी म्हणजे भरपूर माहिती असेल जी नवीन त्याच्यामध्ये काही स्कोपच नसेल. सो त्याच्यामुळे ऑप्शन इथे सी करेक्ट आहे की इट लिव्स लिटल स्कोप फॉर ओरिजिनल वर्क, म्हणजे तुमच्या मौल्याचा कार्य जो आहे तिथे जास्त वाव राहत नाही, अगदी थोडाफार प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळते. ठीक आहे, म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. The next question, which of the following is not a source of research problem? पुढीलपैकी कोणता संशोधन समस्येचा स्रोत नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहे, फॅब्रिकेशन ऑफ डेटा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, एक्झिस्टिंग थेअरीज, पर्सनल एक्सपिरियन्स. दीज आर द ऑप्शन्स. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय येणार आहे मग? ऑप्शन ए, फॅब्रिकेशन ऑफ डेटा, माहितीची बनावट निर्मिती हा काही आपला संशोधन समस्येचा स्रोत नाहीये. लिटरेचर रिव्ह्यू मधून आपल्याला समस्येबद्दल जास्त इन्फॉर्मेशन घेता येईल. एक्झिस्टिंग थेअरीज आहेत, म्हणजे आपला एखादा समस्या विषय आपण निवडलाय, त्याच्याशी रिलेटेड जर एक्झिस्टिंग थेअरी असतील तर आपल्याला डेटा मिळतोय, म्हणजे त्याच्यातून काहीतरी समजायला मदत होईल की आपण एक्झॅक्टली काय समस्या निवडली. आणि एक्सपिरियन्स तर तिथे आवश्यकच आहे. एक्सपिरियन्स असेल तर ऑटोमॅटिकली आपलं जे रिसर्च आहे किंवा आपल्या जर रिसर्च संशोधनाचा विषय किंवा समस्या आहे ती अधिक ऑथेंटिक होते.
ठीक आहे. सो बाकीचे तिन्ही ऑप्शन्स हे आहेत संशोधन समस्येचे स्रोत आहे. पण ए जे आहे माहितीची बनावट निर्मिती हा काही स्रोत इथे होऊ शकत नाही. बनावट माहिती हे अनैतिक कृत्य आहे, कुठल्याही प्रकारचा स्रोत नाही. पुढचा प्रश्न आहे फिजिबिलिटी ऑफ रिसर्च प्रॉब्लेम इज जज मेनली बाय. संशोधन समस्येची व्यवहार्यता मुख्यतः कशावरून ठरते? ऑप्शन ए शीर्षकाची लांबी, वेळ, खर्च व माहितीची उपलब्धता, प्रकरणाची संख्या, विषयाची लोकप्रियता. आता संशोधन समस्या ही व्यवहार्य आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला टायटल लॉंग असणं महत्वाचं आहे का? नाही. मग नंबर ऑफ चॅप्टर जास्त आहेत म्हणून तो व्यवस्थित आहे का, व्यवहार्य आहे का? नाही. मग राहिले दोन ऑप्शन, टाइम, कॉस्ट अँड अवेलेबिलिटी ऑफ डेटा अँड पॉप्युलॅरिटी ऑफ द टॉपिक. सो या दोन विषयापैकी मुख्यतः व्यवहार्यता ऑप्शन बी जो टाइम, कॉस्ट अँड अवेलेबिलिटी ऑफ डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला करता येते. ठीक आहे. सो इथे ऑप्शन बी मध्ये काय आहे की टाइम, कॉस्ट अँड अवेलेबिलिटी ऑफ डेटा म्हणजे साधन सामग्री व कालमर्यादा हेच व्यवहार्यतेचे निकष आहे. याच्यावरूनच आपल्याला समजतं की संशोधन समस्येची व्यवहार्यता आहे की नाही. ओके. सो बी ऑप्शन इज द मोस्ट प्रॉपर करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, अ गुड स्टेटमेंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम शुड बी. संशोधन समस्येची मांडणी कशी असावी? ऑप्शन ए ओपन टू मेनी मिनिंग्स, लॉंग अँड डिस्क्रिप्टिव्ह, रिटन इन डिफिकल्ट वर्ड्स, क्लिअर, स्पेसिफिक अँड अनएम्बिशियस. ठीक आहे. आता याच्यामध्ये ओपन टू मेनी मिनिंग्स म्हणजे भरपूर अर्थ देणारी संशोधन समस्याची मांडणी नको आहे. आपल्याला नेमका अर्थ याच्यातून सांगता आला पाहिजे. लांब लचक आणि वर्णनात्मक असेल तर ते सगळ्यांना अट्रॅक्टिव्ह असेलच किंवा उपयोगी असेलच असं नाहीये. ठीक आहे. आणि कठीण शब्दात लिहिलेलं असेल तर कदाचित लोक त्याला वाचणं तिथेच सोडून देतील. त्यामुळे संशोधन समस्येची मांडणी क्लिअर, स्पेसिफिक आणि संदिग्धता नसलेली म्हणजेच नेमकी असायला हवी. स्पष्ट मांडणीमुळे उद्दिष्ट पण क्लिअर होतात आणि गृहीतक पण नेमकी ठरतात. त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, इन क्वांटिटेटिव्ह रिसर्च द रिसर्च प्रॉब्लेम इज युजली. संख्यात्मक संशोधनात संशोधन समस्या सामान्यतः कशी असते? संख्यात्मक किंवा क्वांटिटेटिव्ह नंबर मध्ये त्याच्यामध्ये नंबर्स आले पाहिजेत हे तर आपल्याला माहिती आहे. आता समस्या सामान्यतः कशी असेल? आता याच्यामध्ये संकुचित, नेमकी व मापन योग्य, व्यापक व प्रवाही, केवळ मतांतर आधारित की आधी कधीच मांडली जात नाहीत अशी. ऑब्विसली करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन ए ही कशी असली पाहिजे? संकुचित म्हणजे नॅरो, स्पेसिफिक, मेजरेबल. छोटी असतील आणि तुम्ही जर स्पेसिफिकपणे मांडलेले असतील तर त्याचं करेक्ट रिसर्च होण्याची चान्सेस जास्त असतात. म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, अन ऑपरेशनल डेफिनेशन ऑफ कन्सेप्ट मीन्स डिफाइनिंग इट. संकल्पनेची कार्यात्मक व्याख्या म्हणजे ती कशी मांडणे? ऑप्शन ए तात्विक भाषेमध्ये मांडायचं, शब्दकोशातील भाषेत मांडायचं, की मापन योग्य व निरीक्षण योग्य स्वरूपात मांडणे, की काव्यात्मक भाषेत. तर याच्यामध्ये जेव्हा एलिमिनेशन मेथड आपण वापरतो त्याच्यामध्ये डी ऑप्शन आपण पहिले काढून टाकतो. ठीक आहे. सो संकल्पनेची कार्यात्मक व्याख्या करण्याचा करेक्ट आन्सर आहे मापन योग्य आणि निरीक्षण योग्य स्वरूपात ती मांडणं. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांना ते ऑब्झर्वेशन केल्यावर लक्षात आली पाहिजे की हा एक्झॅक्टली ही याची व्याख्या आहे म्हणजे ही ती कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन, अ टेंटेटिव्ह आन्सर टू रिसर्च प्रॉब्लेम इज कॉल्ड. संशोधन समस्येचे तात्पुरते उत्तर म्हणजे काय? तात्पुरतं उत्तर. आता संशोधन समस्येला हे टेंटेटिव्ह आन्सर दिलेलं त्याला काय म्हणतो ही एक कन्सेप्ट आहे. ऑप्शन ए थेअरी म्हणजे सिद्धांत, गृहीतक, नियम आणि संकल्पना. सो तात्पुरतं दिलेल्या आन्सरला आपण म्हणतो हायपोथेसिस. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ठीक आहे. कसं? कारण गृहीतक म्हणजे काय मांडतो आपण, की जे काही आपलं पॉसिबल आन्सर आहे आपल्या रिसर्चचं ते गृहीतक मध्ये आपण मांडतो आणि ते प्रूव्ह करत करत आपण पूर्ण डेटा गोळा करून हायपोथेसिस करेक्ट आहे की नाही, एक्सेप्टेड आहे की रिजेक्टेड आहे हे आपण मांडत जातो. ठीक आहे. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच पार्ट ऑफ रिसर्च प्रपोजल्स एक्सप्लेन वाय द स्टडी इज नीडेड. संशोधन आवश्यक आहे का हे कोणत्या भागात स्पष्ट केलं जातं? संशोधनाची आवश्यकता व महत्व, संदर्भ सूची, परिशिष्ट, अनुक्रमणिका. आता बी, डी आणि सी याच्यामध्ये नुसत्या काय आहेत? लिस्ट ऑफ द
थिंग्स म्हणजे बिब्लिओग्राफीमध्ये जे काही आपण संदर्भ वाचले त्यांची सूची असते. अपेंडिसेस म्हणजे परिशिष्टामध्ये जे जे पार्ट्स आहेत, चॅप्टर्स आहेत त्यांची लिस्ट असते. टेबल ऑफ कंटेंट अनुक्रमणिका पण परिशिष्ट म्हणजे अपेंडिक्स प्रमाणेच अनुक्रमणिकेमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन असते टेबल ऑफ कंटेंट मध्ये. मग राहिलं इथे एकच ऑप्शन जे करेक्ट आन्सर सांगू शकतं ते म्हणजे ऑप्शन ए, रॅशनल अँड सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी. संशोधनाची आवश्यकता आणि महत्व या भागामध्ये संशोधन आवश्यक का आहे हे सांगितलं जातं. जो आपण समस्या निवडलेली आहे ती आवश्यक समस्या का आहे, याच्यावर रिसर्च करणं का गरजेचं आहे, या पार्ट मध्ये आपण स्पष्ट करतो. Got it? Next question. Which step immediately follows formulating the research problem? समस्येची मांडणी झाल्यानंतर लगेच कोणती पायरी येते? ऑप्शन ए, आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन असा विचारला की रिसर्च प्रॉब्लेम हा टॉपिक आहे, त्याच्या अलीकडची आणि पलीकडची स्टेप माहिती असणं गरजेचं आहे असं या क्वेश्चन वरून दिसतंय. सो समस्येची मांडणी झाल्यानंतर लगेच कोणती पायरी येते? नमुना निवड, माहितीचं विश्लेषण, अहवाल लेखन, व्यापक साहित्याचा आढावा. त्याच्यामध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत, सॅम्पलिंग सिलेक्शन जे आहे, नमुना निवड जे आहे ते तर नंतरची गोष्ट झाली. आणि निवड केल्यानंतर माहितीचं विश्लेषण आपण करतो आणि सगळं झाल्यानंतर मग अहवाल लेखन करतो. मग ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे डी, व्यापक साहित्याचा आढावा केला तर आपल्याला समस्येची मांडणी केल्यानंतर आणखीन डिटेलमध्ये डेटा कलेक्ट करण्यासाठी किंवा सॅम्पलिंग सिलेक्शन साठी मदत होऊ शकते. म्हणून ऑप्शन डी इथे बरोबर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, द टायटल ऑफ रिसर्च प्रॉब्लेम शुड बी. संशोधन समस्येचं शीर्षक कसं असावं, म्हणजे जी काही तुम्ही संशोधन समस्या मांडताय ती कशी असली पाहिजे. ऑप्शन ए, फुल ऑफ टेक्निकल जॉर्गन, तांत्रिक शब्दांनी भरलेला असायला पाहिजे. ॲज लॉंग एज पॉसिबल, शक्य तितकं लांब असलं पाहिजे. कन्साइज, क्लिअर अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी, संक्षिप्त, स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट. डिसाइडेड आफ्टर द रिपोर्ट, अहवालानंतर ठरलेले. सो या ऑप्शन्स पैकी जर तुम्ही करेक्ट आन्सर चॉईस करायला जाल तर संशोधन समस्येचं शीर्षक हे दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट सांगते ते म्हणजे ऑप्शन सी. ठीक आहे, म्हणजे संक्षिप्त, छोटं पण असलं पाहिजे आणि क्लिअर पण असलं पाहिजे. जे काय मांडताय ते त्या बरोबर शीर्षक मध्ये, टायटल मध्ये झळकलं पाहिजे. ठीक आहे. अहवालानंतर ठरवलं तर सगळं रिसर्च झाल्यानंतर टायटल ठरवलं तर काय फायदा, बरोबर. आणि लांब असेल तरच ते अट्रॅक्टिव्ह आहे किंवा योग्य आहे असं होत नाही. त्यामुळे बी ऑप्शन आहे. आणि टेक्निकल जॉर्गन म्हणजे तांत्रिक शब्दांनीच भरलेलं पाहिजे असं काही नाहीये. नॉर्मल समजणाऱ्या शब्दांमध्ये असेल तरी ते योग्य असतं. म्हणून इथे करेक्ट आन्सर आपण सी देतोय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, when the problem is not clearly defined, the study undertaken is. समस्या स्पष्ट असताना कोणत्या प्रकारचे संशोधन केले जाते? ऑप्शन ए, एक्सप्लोरेटरी फॉर्मेटिव्ह रिसर्च, एक्सपेरिमेंटल रिसर्च, डायग्नोस्टिक्स रिसर्च आणि हिस्टॉरिकल रिसर्च. बघा आता समस्या आपली काय आहे, रिसर्च प्रॉब्लेम आपला नेमकं काय आहे हे जर स्पष्ट नसेल तर कुठला रिसर्च करायचा आहे. याच्यामध्ये ऑब्व्हियसली शोधक, एक्सप्लोरेटरी किंवा फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. याचा हेतूच काय असतो की समस्या किंवा गृहीतकं निश्चित करण्यासाठी हा रिसर्च केला जातो. बाकीचे रिसर्च कधी केले जातात? एखाद्या दोन व्हेरिएबल्स मध्ये कारण आणि परिणाम तपासायचा असेल तर आपण काय करतो? एक्सपेरिमेंटल रिसर्च आणि डायग्नोस्टिक्स रिसर्च. ठीक आहे, दोन्हीही म्हणजे हे ह्याच्यासाठीच करतो आपण, एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्येच करतो. आता हिस्टॉरिकल रिसर्च मध्ये काय असतं की पास्ट घटना घडलेल्या त्यांच्याबद्दल रिसर्च करतो. मग ए ऑप्शन असा आहे जे आपल्याला, जर आपला रिसर्च प्रॉब्लेम स्पष्ट नसेल तर तो रिसर्च आपल्याला मदत करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, इन इफेक्ट ऑफ योगा ऑन स्ट्रेस ऑफ स्टुडंट्स द इंडिपेंडेंट व्हेरिएबल इज. आता रिसर्च प्रॉब्लेम तुम्ही निवडताय, त्या रिसर्च प्रॉब्लेम मध्ये एक विषय दिलाय त्यांनी, काय की योगाचा विद्यार्थ्यांच्या ताणावर परिणाम, याच्यामध्ये स्वतंत्र चल कोणता आहे? स्ट्रेस, योगा, विद्यार्थी की परिणाम? थोडा टाइम तुम्हाला देते मी, याच्यामध्ये विचार करा. योगाचा विद्यार्थ्यांवरती परिणाम, विद्यार्थी आणि योगा दोन व्हेरिएबल याच्यामध्ये आहेत. सॉरी, विद्यार्थ्यांचा ताण आणि योगा असे दोन व्हेरिएबल आहेत असं म्हणू शकतो आपण. सो याच्यातलं स्वतंत्र चल जे आहे ते आहे योगा, कारण योगाचा परिणाम आपण तपासणार आहोत ना विद्यार्थ्यांच्या ताणावरती. सो त्यामुळे इथे योगा हे काय आहे, स्वतंत्र व्हेरिएबल आहे. आणि विद्यार्थ्यांचा ताण काय आहे,
हे डिपेंडेंट आहे कशावरती, योगावरती. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ठीक आहे, योग हे कारण म्हणजे स्वतंत्र चल आणि तणाव हे अवलंबित चल आहे, योगावरती ते डिपेंड आहे या स्पेसिफिक अशा रिसर्च प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, द लास्ट स्टेप इन डिफाइनिंग अ प्रॉब्लेम इज, समस्या निश्चितीची शेवटची पायरी कोणती आहे? ऑप्शन ए, सर्विंग अवेलेबल लिटरेचर, उपलब्ध साहित्याचा आढावा, समस्या सर्वसाधारणपणे मांडणे, समस्येची पुनर्मांडणी करणे, समस्येचे स्वरूप समजून घेणे. अँड दीज आर द ऑप्शन्स, आणि याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रिफ्रेझिंग द रिसर्च प्रॉब्लेम, समस्येची पुनर्मांडणी करणं. शेवटची पायरी म्हणजे जे काही आपल्याला रिसर्च मध्ये सापडले की आपल्या रिसर्च प्रॉब्लेम मध्ये हा प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या रिसर्च प्रॉब्लेम मध्ये हे असलं पाहिजे, तर त्याला आपण रिफ्रेश करायचं. सगळा डेटा म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आल्यानंतर रिफ्रेश करायचं म्हणजे समस्येची पुनर्मांडणी करायचं. हा याची शेवटची स्टेप आहे, म्हणजे ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ओके, शेवटी समस्या विश्लेषणात्मक व नेमक्या भाषेत मांडली जाते. The next, which is not a criterion for selecting research problem, संशोधन समस्या निवडीचा निकष कोणता नाही? ऑप्शन ए, संशोधकाची आवड क्षमता आवश्यक आहे. निकष संशोधन समस्या निवडताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ह्याच्यामध्ये विचारलं नाहीये, पण ऑप्शन्स मध्ये कोणत्या आवश्यक आहेत हे जर आपण तपासलं तर आपल्याला कोणती नाही आहे हे समजेल. सो आवड आणि क्षमता आवश्यक आहे. समस्येची नवीनता ठीक आहे, एवढी काही नाही, पण माहितीची उपलब्धता आवश्यक आहे. संशोधकाची समाजामध्ये लोकप्रियता, समस्येची, आता ह्या दोन ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर बी ऑप्शन तर आहे, म्हणजे नॉवेल्टी ऑफ द प्रॉब्लेम, समस्या नवीन असेल तर जास्त लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकते. सो ह्या बाकीच्या ए, बी आणि सी ऑप्शन्स मध्ये हे निकष असू शकतात संशोधन समस्या निवडीसाठी, पण संशोधकाची समाजामध्ये लोकप्रियता असली पाहिजे हे मात्र निकष याच्यामध्ये असू शकत नाही. म्हणजे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी. हा शास्त्रीय निकष नाहीये. ठीक आहे, बाकीचे तिन्ही व्यवहार्य माहितीसाठी उपयुक्त आहे. ठीक आहे, म्हणजे निकष आवश्यक आहे संशोधन समस्या निवडण्यासाठी. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये एवढेच क्वेश्चन्स आपण केलेले आहे, जे रिसर्च प्रॉब्लेम किंवा संशोधन समस्या या टॉपिक वरचे हे क्वेश्चन्स होते. आय होप तुमचे डाउट्स किंवा तुमचे जे क्वेश्चन्स आहेत हे क्लिअर झाले असतील. यामध्ये काही क्वेश्चन्स जर तुम्हाला समजलं नसतील किंवा तुम्हाला डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता, मी त्याच्यावरती डिस्कस करूया आपण. ठीक आहे, सो आता या सेशनच्या शेवट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशन रिसर्च मेथोलॉजी फॉर पीएचडी एंट्रन्स अँड कोर्स वर्क नावाचं एक बुक घेऊन आले आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या प्रिपरेशन मध्ये हे बुक तुम्हाला खूप हेल्पफुल ठरू शकतं, कारण याच्यामध्ये आहे टॉपिक वाईज नोट्स, 30+ प्रॅक्टिस पेपर्स, प्रिव्हियस इयर्स पेपर्स आणि टॉपिक वाईज एमसीक्यूज देखील याच्यामध्ये आहेत, जे तुमची प्रिपरेशन स्ट्रॉंग करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरू शकतं. हे बुक आहे ॲमेझॉन वरती अवेलेबल आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मेन्शन केली आहे. तुम्हाला आवश्यक वाटल्यास एकदा हे बुक ऑर्डर करून बघा. आणि याची म्हणजे सध्या इंग्लिश प्रत ही अवेलेबल आहे ॲमेझॉन वरती, लवकरच याची मराठी प्रत सुद्धा अवेलेबल होईल, तोपर्यंत तुम्ही याच्यामधून प्रिपरेशन करू शकता. ओके, so thank you for watching video, all the best for the preparation.